मध्यंतरानंतर परत एकदा सामना सुरू. ग्रिफिन विरुद्ध सरस्वती. आनंद भारतीच्या चंपाषष्ठीच्या निमित्ताने विभागीय त्रिजिल्हा स्पर्धा आनंद भारतीच्या मैदानात चालू आहे. अंतिम सामना आहे. मध्यंतराला गुणस्थिती सरस्वती 8 गुण, ग्रिफिन 7 गुण. 1 गुणाची आघाडी सरस्वती स्पोर्ट्स क्लबकडे. 18 मिनिटं झालेलं आहे आणि पहिली तुकडी सरस्वती स्पोर्ट्स क्लबची खेळते. अत्यंत कॉन्फिडन्सरित्या संरक्षण दमदाररित्या बॅटिंग करताना दिसतोय. चांगला पोल मारला पण कंट्रोल नाही रे. कंट्रोल सुटला तो बसला. तो 2 खेळाडू, मात्र दोन्ही खेळाडूंना स्वतःला वाचवण्यात यश. समोर गडी होता मात्र आक्रमक घसरून पडल्यामुळे त्याला बाद करता आला नाही. परत मध्ये चेंजेस झाल्यामुळे फाऊल. दीड मिनिटं झालाय. 1.5 मिनिटं आणि अजूनही पहिला खेळाडू खेळताना दिसतोय. त्याच्या दृष्टिकोनाने सुंदर संरक्षण त्यांनी एक प्रकारे केलेलं आहे. अजूनही खेळताना दिसतोय. डाईव्ह वरती बाद. 2 मिनिटं झालेली आहेत. 2 मिनिटांमध्ये पहिला गडी मारलेला आहे वियंगच्या आपल्या ग्रिफिनच्या खेळाडूंनी. श्रीकांत वल्लाकटीच्या मागे 4 क्रमांकाचा सरस्वतीचा राज्यस्तरीय खेळाडू आणि पंचांनी दाखवलेल्या डायरेक्शनच्या विरुद्ध डायरेक्शनला डाईव्ह मारल्यामुळे खेळाडू थोडक्यात बचावला आहे. परत एकदा सुंदर पोल मारायचा प्रयत्न मात्र डी क्रॉस नाही. तीन मिनिटं झालेली आहेत आणि अजून दुसरा खेळाडू खेळतोय. खूप सुंदर संरक्षण सरस्वतीतर्फे खेळाडू त्यांचे सादर करतायत. 1 गुणाची आघाडी मात्र घेतलेली आहे आणि ती आघाडी अधिक कन्सोलिडेट करण्याच्या प्रयत्नात ग्रिफिनचं आक्रमण किंचित विस्कळीत झाल्यासारखं वाटतंय. सलग दुसरा संरक्षक आणि दमदार संरक्षण केल्यामुळे कदाचित असेल. आणि बाद. जवळजवळ 3.25 मिनिटं झाली आणि तिसरा गडी बॅटिंग करतोय. फाऊल. चार मिनिटं झालेली आहेत. तिसरा गडी बॅटिंग करताना दिसतोय. म्हणावं तसा का कोणास तो अटॅक उठलेला नाही अजूनही. सरस्वतीच्या प्रत्येक संरक्षकांनी जबाबदारीने आता संरक्षण केलंय. दुसऱ्या पाळीत पहिल्या पाळीत त्यांचा एक गडी पहिल्या तुकडीचा डेड गेलेला होता. मात्र आता प्रत्येक संरक्षक आता संरक्षण करताना दिसते. त्यामुळे 4.25 मिनिटं होत आली आणि अजूनही तिसरा गडी मैदानात बॅटिंग करताना खूप सुंदर संरक्षण.
मगाशी बोलल्याप्रमाणे किंचित भट्टी जमली नाही आहे. परत एकदा झेप मारून बाद करायचा मात्र प्रयत्न तोकडा. 6-5 मिनिटं झालेली आहेत. ट्रॅक फॉल काढला. ऐन वेळेला हप्ते आणि पलट्या चालू आहेत आणि अशा तऱ्हेने बाद 5.5 मिनिटं झालेली आहेत. 5.5 मिनिटं पहिली तुकडी खेळली आहे. खूप चांगली बॅटिंग. दुसरी तुकडी आतमध्ये. चौथा गडी संरक्षण करताना दिसतोय. 6.5 मिनिटं होत आलीत. प्रयत्न चांगला होता. संरक्षक जवळ पण होतं मात्र बाद करण्यात अपयश. 6:45 होऊन गेलेले आहेत. मागे आला. 7 मिनिटं होत आली आहेत. 7 मिनिटांमध्ये चौथा गडी संरक्षण करतोय आणि बाद. 4 गडी मारण्यात यश 7 मिनिटांमध्ये. अशा तऱ्हेने अनावश्यक पलट्यातून स्वतःला जवळपास सेल्फ बाद केलं श्रेयस राहुलनी. 7.25 मिनिटं होत आलीत आणि 5 गडी बाद झालेले आहेत. चैतन्य दुर्लभ बॅटिंग करतोय. आठ मिनिटं झालेत. 1 मिनिटं बाकी फक्त. बघूया 6वा गडी हा किती मिनिटं बॅटिंग करतो ते. सुंदर झेप मात्र वाचवण्यात यश आणि स्वतः डाईव्ह मारणाऱ्याने सांगितलं की नाही मारलाय. डाईव्ह मारली पण विचित्र वेगळ्या दिशेला पडली. 8.5 मिनिटात झाली. अर्धा मिनिटं शिल्लक आणि आतापर्यंत फक्त 5 गडी मारलेले आहेत. शेवटचे 20 सेकंद बाकी. 20 सेकंद. आणि अशा तऱ्हेने 5 गडीच फक्त मारायला यश. 5 गुण मिळून सरस्वतीने सुंदररित्या हे केलेलं आहे.